डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषद केंद्र शाळा कासा येथे विद्यार्थ्यांकडून शालेय कामांसाठी बेकायदेशीररित्या पैशांची वसुली करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलेला आहे। या संदर्भात निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कोकण विभाग यांच्या वतीने जिल्हा परिषद पालघर येथील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। तक्रारीनुसार कासा येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत इयत्ता 1ली ते 4थी पर्यंत सुमारे 400हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। ही शाळा बाजारपेठेच्या मध्यवर्ती ठिकाणी असून आजूबाजूच्या परिसरातील जवळपास 400 विद्यार्थ्यांचा या शाळेत समावेश आहे। चालू शैक्षणिक वर्षात फेब्रुवारी महिन्यापासून शाळेतील काही शिक्षकांनी शालेय शैक्षणिक कामे व विविध उपक्रमांसाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे। पालकांचा व्हॉट्सअप गट तयार करून तसेच शिक्षकांच्या बँक खात्यांचे स्कॅनर पाठवून थेट पैसे जमा करण्यास सांगितले जात असल्याचे तक्रारीत नमूद आहे। काही पालकांकडून 500 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत देणगी मागितल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे अनेक विद्यार्थी हे आदिवासी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असून पैसे न भरल्यास संबंधित विद्यार्थ्यांना वर्गात उभे करणे, जाहीरपणे अपमान करणे तसेच मानसिक छळ केल्याचे प्रकार देखील उघडकीस आले आहेत। शासनाच्या धोरणानुसार प्राथमिक शिक्षण मोफत असताना जिल्हा परिषद शाळेत अशा प्रकारची सक्तीची वसुली करणे हे गंभीर बाब असून कायद्याचे उल्लंघन असल्याचे निर्भीड पत्रकार संघाने नमूद केले आहे। देणगी न दिलेल्या पालकांची व विद्यार्थ्यांची नावे गटावर जाहीर केल्याचेही आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत। या संपूर्ण प्रकरणाची आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून दोषी शिक्षकांवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी ठाम मागणी निर्भीड पत्रकार संघ कोकण विभागाचे अध्यक्ष माधव तल्ला यांनी केली आहे। प्रशासनाने तातडीने दखल घेतली नाही तर पुढील टप्प्यात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। सर्वप्रथम आपलं नाव सांगा आणि तुमच्याकडे ह्यांची तक्रार कशी आली ते सविस्तर सांगा जरा। सर्वप्रथम नमस्कार, माझं नाव गणेश गोविंदोडी, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि राहायला काशा गावात राहतो। तर ह्यांची तक्रार मला आली अशी की आमच्या पोरांकडे पैसे मागण्यात आले, असं म्हणजे तुमच्याकडून 500 रुपये किंवा 1000 रुपये किंवा 2000 रुपये जेवढे तुमच्या स्वइच्छेने देता येतील तेवढे तुम्ही पालकांकडून घेऊन या। आपल्याला शाळेसाठी तो पैसा कशासाठी वापरायचा, तर शाळेच्या कामासाठी असं त्यांना सांगण्यात आलं। आता ती शाळेची कामं कुठली आहेत ती आपल्याला अजून माहीत नाही। ह्या गोष्टी मी सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की ह्या गोष्टी आपण ग्रामसभेत। दादा, नाव आणि गाव सांग बरं तुझं। लक्ष्मण कमल्या गोवारी। तुझी मुलगी कोणत्या शाळेत शिकते? जिल्हा परिषद कासा। कितवी इयत्तेमध्ये शिकत आहे? तिसरी। आता ज्या शाळेत शिकते तर त्या शाळेतून तुमच्याकडे किती पैसे मागितले होते? पोरीने सांगितलं का पैसे मागितलेले आहेत, नाही तर मला उभा करतात। हां, तर कशा कारणासाठी पैसे मागितले तिथं? कलर मारण्यासाठी, असं काहीतरी सांगत होते। कलर मारण्यासाठी। ओके बाबू, तुझं नाव काय? अथर्व। आज शाळेत नाही गेला तू? का नाही गेला? लेट झाला म्हणून? शाळेच्या गेटपर्यंत पोचला होतास? तुझं नाव सांग बाबू। तू शाळेत गेला का नाही? लेट झाला। शाळेत नाही घेतलं काय तुम्हाला? लेट झालं तर? हां, गेट लावलेला होता। किती लेट झाला? फार झालेला वेळ। तुझं नाव सांग का? हां, आज तुमच्याकडनं किती पैसे मागले होते? 500। तुझे वडील कुठं कामाला आहेत? माझा पप्पा वसईला जातो आणि मम्मी मनवाडात जाते भाताबाईला। हां, तुझे बाबू कुठे जातात पप्पा? भाऊ। तुझे धानूला कामाला जातो? त्याची पण मम्मी आमच्यासोबत येते। मी माधव तल्ला, कोकण विभाग अध्यक्ष निर्भीड पत्रकार संघटनेच्या माध्यमातून जी घटना घडली, जी आपल्या पालघर जिल्ह्यातील कासा ह्या ठिकाणी जिल्हा परिषद जी शाळा आहे त्या शाळेत मुलांकडनं 1ली ते 4थीपर्यंतच्या मुलांकडनं
एक असं आमिष दाखवून किंवा त्यांना समजून त्यांच्याकडे 500 ते 1000, 2000, 5000 असे या ठिकाणी पैसे घेण्यात आलेले आहेत. परंतु जेव्हा ही घटना आमच्याकडे एका सामाजिक कार्यकर्त्याने तक्रार केली, त्याच्यानंतर आम्ही त्या शाळेत गेलो. शाळेत गेल्यानंतर त्या ठिकाणी ज्या शिक्षकांना आम्ही भेटलो, मुख्याध्यापकाला पहिल्यांदा भेटलो, मुख्याध्यापक मॅडम होत्या गीता भावर म्हणून, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक श्रीकांत सुक्के म्हणून आले. तर ते श्रीकांत सुक्के म्हणाले का ह्या ठिकाणी जे आम्ही पैसे घेतलेत ह्या शाळेच्या विकासासाठी आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी मुलांकडनं पैसे घेतलेले आहेत. परंतु ह्या ठिकाणी असं दिसून येतं आहे की पालकांना पूर्ण कल्पना दिलेली नाही आणि त्या ठिकाणी पूर्ण पैसे घेतले. ते पैसे घेतल्यानंतर त्याचा काही हिशोब दिले नाही, त्यांना नाही पोचपावती दिली नाही, काहीच दिलेलं नाही. कारण एकंदरीत असं दिसून येतं त्या ठिकाणी पालकांना त्यांनी व्यवस्थित पूर्ण गाईडलाईन्स केलेलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी एक असा दिलेलं की पत्रकार जर यायचे असतील आपल्या शाळेत तर त्यांना पूर्ण परवानगी लागेल आणि त्यांनी परवानगी आणल्यानंतरच आम्ही त्यांना भेटू देऊ. तर आम्ही आत्ताच ह्या ठिकाणी आलो पालघर जिल्हा परिषदच्या ठिकाणी. ह्या ठिकाणी आम्ही रानडे सरांना सीओला भेटलो आणि त्यांना एक आम्ही निर्भीड पत्रकार संघटनेच्या माध्यमातून एक पत्र दिलेलं आहे की जिल्हा परिषद शाळा कासा ह्या ठिकाणी त्या शाळेच्या पूर्ण मुख्याध्यापक शिक्षक असतील हा जो कारभार चाललेला त्या पूर्ण चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे विश्वासन दिलेलं आहे. जेव्हा आम्ही ह्या ठिकाणी CO साहेबांशी भेटलो तेव्हा ते आम्ही बोललो की हे जे प्रकरण ह्या ठिकाणी कासा जिल्हा परिषद शाळेमध्ये घडलेलं आहे त्या ठिकाणी शासनाकडनं किंवा जिल्हा परिषदेकडनं योग्य त्या पद्धतीने चौकशी करून त्याच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे. आम्हाला आश्वासन दिलं रानडे सरांनी का त्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. द पोलीस न्यूज, माधव तल्ला, पालघर.